ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम भिंगार शहरामधील सकल देवांग कोष्टी समाजाच्या वतीनं शांखभरी नवरात्र आणि पौर्णिमा महोत्सव गेल्या 13 वर्षांपासून अखंडपणे चालू आहे। या उत्सवाची सुरुवात 18 जानेवारी पासून सुरू होऊन 26 जानेवारीला याची सांगता होत आहे। या सप्ताह दरम्यान देवांग पुराण वाचन, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, भजन, आरती असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले। आज चौंडेश्वरी मातेची मिरवणूक भिंगार शहर मधून काढण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत्या। यावेळी पादुकांची पालखी मधून मिरवणूक काढण्यात आली। प्रभू श्रीरामाचा देखावा मिरवणुकीचे आकर्षक होते। महिलांनी यावेळी रिंगण धरून फुगडीचा आनंद घेतला। विविध मान्यवरांनी यावेळी चौंडेश्वरी मातेचं दर्शन घेत हार वाहून आशीर्वाद घेतले। यावेळी माध्यमांशी बोलताना समाजाचे अध्यक्ष शिवम भंडारी तसेच युवा उद्योजक किशोर उपरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली। तसेच इतरही समाज बांधवांनी आपले मत व्यक्त केले। नवरात्र शाखांमध्ये पौर्णिमेनिमित्त आम्ही आज भव्य मिरवणूक काढत आहे आणि या मिरवणुकीला समाज बांधवांनी प्रोत्साहन चांगली आम्हाला साथ दिलेली आहे। अशी साथ शेवटपर्यंत राहो देवी चरणी आम्ही प्रार्थना करतोय आणि आमच्याकडून काही चुकले असेल, काय झाले असेल तर समाज बांधवांनी माफी मागा। सालाबाद प्रमाणे देवांग कोष्टी समाज भिंगार यांच्या वतीने शाकंभरी नवरात्र उत्सव 18 जानेवारी पासून सुरू झालेला आहे। आज 25 जानेवारी निमित्त पौष पौर्णिमा सालाबाद प्रमाणे आम्ही भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे। नागरिकांनी समाजाने या मिरवणुकीस अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। तसंच आमची भिंगार टेकडी समोरील एक 2,500 स्क्वेअर फूट जागा आहे, तिथे आम्ही एक समाजाचं नियोजित मंदिर बांधणार आहोत। त्या कामी सुद्धा सर्वांनीच आम्हाला सढळ हाताने मदत करावी। चौंडेश्वरी मातेचं असं भव्य असं मंदिर लवकरात लवकर तिथं आपण तयार करू, सर्वांच्या सहभागाने तयार करू। जय चौंडेश्वरी। सालाबाद प्रमाणे यावर्षी बी पौष पौर्णिमेनिमित्त भिंगार पंचक्रोशीतून भव्य मिरवणूक काढलेली आहे। त्याचप्रमाणे सर्व समाज बांधवही या मिरवणुकीत सहभागी होत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील आपले जे कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये आपला गुणगौरव सत्कार बी या दिवशी आयोजित केला जातो। त्यानंतर कन्यारत्न पुरस्कार बी या दिवशी आयोजित केला जातो आणि विशेषतः म्हणजे सर्व समाज बांधव आम्हाला या पौष पौर्णिमेनिमित्त सपोर्ट करीत असतात। सर्व भिंगारवासियांना प्रथमतः शाकंभरी पौर्णिमेच्या शुभेच्छा। कोष्टी समाज हा दरवर्षी आणि दर सालाप्रमाणे
एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढत असतो. त्यामध्ये आम्ही भरपूर नवीन नवीन उपक्रम राबवतो. आता आमचे अध्यक्ष शिवमभाऊ भंडारी म्हटले की आम्हाला भिंगार टेकडी जवळ 2,500 ते 3,000 स्क्वेअर फूट मधून एक मठ उभारायचे काम आम्ही हाती घेतलेलं आहे. तर त्यानिमित्त मला सर्व भिंगारवासियांना आणि समाजवासियांना सांगण्यात एक आनंद होत आहे की एवढं मोठं जर प्रकल्प आपल्या भिंगारमध्ये येतोय तर सगळ्यांनी सगळ्या हाताने मदत करायला कुठल्याही प्रकारचं संकोच करू नये. सगळ्यांनी मदत करावी आणि हे मंदिर फक्त आणि फक्त आपलं नसून तो संपूर्ण भिंगारवासियांचं असेल हे बोलून मी 2 शब्द माझे संपवतो. 26 जानेवारीला या महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनानं होणार असून त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. या मिरवणुकीमध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो